जर तुमचे मासिक पारीचे दिवस दर महिन्याला संघर्षासारखे वाटत असतील तर तुम्हाला एंडोमेट्रियोसिस असू शकतो. एंडोमेट्रियोसिस ही एक अशी स्थिती आहे जिथे गर्भाशयाच्या आतील आवरणासारखे ऊती गर्भाशयाच्या बाहेर वाढतात. हे तुमच्या अंडाशयावर, फॅलोपियन ट्यूबवर किंवा गर्भाशयाच्या वरच्या भागात देखील होऊ शकते. याचे नेमके कारण ते अजूनही एक गूढ आहे, परंतु मासिक पारीचे रक्त उलटे वाहने, रोग प्रतिकारक शक्तीची समस्या आणि अनुवंशिकता यांची भूमिका असू शकते. लक्षणे अरे खूप आहेत: पोटात वेदना, जास्त किंवा अनियमित मासिक पारी, लैंगिक संबंधादरम्यान वेदना आणि बाथरूमला जाताना देखील वेदना होतात. एंडोमेट्रियोसिस असलेल्या महिलांमध्ये वंध्यत्व देखील सामान्य आहे. निदानात सहसा वैद्यकीय इतिहास तपासणी, पेल्विक तपासणी, इमेजिंग चाचण्या आणि कधीकधी लेप्रोस्कोपी देखील केली जाते. हे कसे व्यवस्थापित करावे? जीवनशैलीत बदल जसे की आहार आणि व्यायाम यामुळे मदत होऊ शकते. जरी हा एक दीर्घकालीन आजार आहे तरी उपचार लक्षणे कमी करण्यावर आणि तुमच्या जीवनशैलीत सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करतात. माहितीपूर्ण रहा, निरोगी रहा. जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका. केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे. भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील. लवकर अपॉइंटमेंट बुक करा, फोन करा किंवा व्हॉट्सअप करा. जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट kenthomeopathy.com ला भेट द्या.